तर हे बघू शकता ती कार वॉशिंगची गन आहे. हे असेंबल केली आता आम्ही. हे ते आपलं फेसवॉश नाही काय ते फेस राहतो ना तो साबणाचा, त्यासाठी येते. त्यानंतर या बाई ही गन ही पूर्ण आता असेंबल केली आम्ही. दाखवतो आम्ही तुम्हाला. टफ्या चला बादल्याची पाण्याची बादली घेऊन येऊ. Let's start now. ओहो आलं बाई आला प्रेशर आला. बघू आता. ते नॉझल फिरून पहा बरं पप्पा. काय आलं चल चल बाहेर चल. गाईस तिकडे त्याचे दुश्मन आहेत, त्यामुळे तडफड चालू आहे. तर गाईज काही सेकंदच झाले होते, लगेच याची बॅटरी पण उतरली. दुसरी बॅटरी काढली, त्याला लावून पण टाकली. आता आपण एक काम करू, दुसरं नोझल बघू. हे गावच नाही, त्याच्याबरोबर नोझल भेटलेलं आहे, बघू. अच्छा हे बघा, हा पूर्ण असा स्प्रे होतो आणि फक्त तेवढ्या 5 दिवसाचं जे नोझल होतं. तू कुठे आहे नोझल दाखव दुसरं. या नोझलनी बघा, याला फक्त एकच खड्डा आहे, याच्यानी फक्त स्ट्रेट लाईन निघते. ते चांगलं आहे हां, झाडं वगैरे त्यासाठी मारण्यासाठी, ते फवारा वगैरे मारण्यासाठी. तर काहीच आता आपण ते शॅम्पूचं ट्राय करून बघू. शॅम्पू बघू शकता, अर्धी आपण साबणाने याच्याने भरलेली. तर बघू आता मस्तपैकी काय होतं. दूधवाले काका आले होते, मला दूध घेऊन येऊ. व्हिडिओ यूट्यूबला चॅनल आहे माझं. हां माझ्या बाबा तुम्ही माझा बघता. जाऊपर्यंत त्याला सांगणार नाही येऊ नको, तो अजिबात येणार नाही. तर काहीच जस्ट 4 वाजलेले आहेत आत्ता, आणि मला भूक लागलेली होती, खूप म्हणजे लागलीच होती. चांगलं झोप वगैरे झालेली होती एक. आणि बघू म्हटलं काय, तर मग फ्रीजमध्ये मला कच्ची म्हणजे भिजत घातलेली खिचडी भेटली. पण काय शेंगदाण्याचा कोट वगैरे लगेच करून घेतला, टाकली आहे. आता शिजायची वाट बघू. सकाळी तसं फ्लावरची भाजी केली होती, पण एकच भाजी डबल खाण्यात मजा नाही. ठीक आहे, शिजू देऊ आता याला आपण. झाकण देऊ ठेवून आपण वाचून.
शेज म्हणा बाई तू आता येतो आम्ही. तर मग जाऊ आता आपण. थोडा होमवर्क आहे तो पण करायचा आहे. उद्याचा सी सी माझी FEEची आणि FOPची हे दोघं सी सी उद्यात. पण आता बघू FOPचं तर काय नाही अवघडच आहे. FOP FEEचं काही निघून जातं. फक्त MCQ राहतात. MCQ आणि MCQ नाही आपलं हे राहतं काय न्यूमरिकल्स असले ना टेन्शन नाही राहतं. पटापटा फॉर्म्युला टाकायची होऊन जातं. आणि त्याच्या लगेच नेक्स्ट फिजिक्सचा पेपर आहे. तर फिजिक्सचं पण खूप अवघड आहे करावं लागतंच. बघू. तर काहीच तुम्हाला मी आज दाखवतो आमच्या टेरेसवरून पूर्ण जे शेत आहे ते इतकं भारी सुंदर दिसतं. तर तुम्हाला दाखवतो. ही मशीन कपडे शिवायची. वो हे बघा ते पोल्ट्री फार्म आहे तो वाला एक. पूर्ण सगळे पवनचक्क्या बघा विंडमिल सगळी. इकडे सुद्धा एक आहे पोल्ट्री फार्मच आहे. ते सुद्धा तेव्हा दिसतोय होता पिवळा तिथे पत्रे लावलेली. ते सुद्धा पोल्ट्री फार्म आहे. म्हणजे व्ह्यू एकदम मस्त आहे. काहीच वाद नाही व्ह्यूमध्ये. म्हणजे तुम्ही जिथं पाशाल तिथं पाशाल. इथून तिथून सगळीकडून डोंगर आहे. त्यामुळं मी थोडं जो आहे ते नदीच्या साईडला येतो. आमचं जे घर आहे आमचा जो एरिया आहे तो आणि नदी त्या साईड नदीच्या लगेच या शेताच्या साईडलाच आहे. तरी 1-1.5 किलोमीटर 2 किलोमीटरच्या अंतरावरती असेल. तर तुम्हाला एक सांगतो असा की बगूर या म्हणजे आता जसा मिलिटरीचा भाग येतो तो आर्टिलरीचा. तर मग या परिसरात भरपूर बिबटे आहेत आणि वाघसुद्धा आहेत. तर मग कधी कधी येतात इथं पाणी प्यायला नदीकडे येतात. इथे येतात असे बिल्डिंग खाली येतात वगैरे. मला जेवण वगैरे झालं आहे म्हणजे थोडंसं नाश्ता वगैरे करून घेतला. तर मम्मीचा पण कॉल आला होता की मम्मीला घ्यायला यायचं आहे. तर जाऊ मम्मीला घेऊन येऊ. आणि तसं आपल्याला परत रनिंगला पण जायचं आहे. बाकीची तयारी ठीक आहे. भेटू आता.